नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत रव्याची लापसी। तर मंडळी, त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। आणि जर का मंडळी कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मंडळी, या ठिकाणी आपण पाहू शकता 10-15 मनुका घेतले आहेत। वेलची पावडर आहे, बारीक करून घेतली आहे 1 टीस्पून। बदाम घेतले आहेत 7 ते 8। काजू घेतले आहेत 5 ते 6। तूप आहे, या ठिकाणी आपण 2 वाटी दूध घेतलंय। दूध मंडळी आपण गरम करून घेतलंय। त्याचप्रमाणे या ठिकाणी पावणा वाटी साखर आहे। आणि या ठिकाणी लापशीचा रवा आहे, जाडा असतो, पाहू शकता आपण। तर आपण 1.5 वाटी लापशीचा रवा घेतलाय। तर मंडळी, प्रथमतः आपण काजू आणि बदाम बारीक तुकडे करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण लापशीचा रवा घेतलाय, तो आपल्याला तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। तर चला आपण पाहूया पुढील कृती। तर मंडळी, आपण पाहू शकता या ठिकाणी काजू आणि बदाम आपण बारीक करून घेतले आहेत। तर आता आपण लापशीचा रवा तुपामध्ये भाजून घेणार आहोत। या ठिकाणी आपण गॅसवर कढई ठेवली आहे। मंडळी, आता आपण कढईमध्ये तूप टाकत आहोत। 4 टीस्पून आपण तूप टाकत आहोत। आता आपल्याला मंडळी लापशीचा शिरा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। मंडळी, आपल्याला लापशीचा शिरा तुपामध्ये चांगला व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायचा आहे। तर मंडळी, या ठिकाणी आपण पाहू शकता शिरा आपला चांगला परतून घेतलाय आपण तुपामध्ये। लालसर कलर आलाय, पाहू शकता आपण। अशा प्रकारे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तर मंडळी, आता आपण त्यामध्ये 2 वाटी दूध घेतलं होतं। दूध आपण गरम करून घेतलं होतं, ते आता आपण त्यामध्ये टाकत आहोत। अशा प्रकारे आपल्याला टाकून परतून घ्यायचा आहे शिरा। त्याप्रमाणे या ठिकाणी आपण पावणा वाटी साखर घेतली होती, ती सुद्धा आपण टाकायची आहे। वेलची पावडर 1 टीस्पून आपण वेलची पावडर घेतली होती, ती सुद्धा आपण टाकत आहोत। वेलची पावडर टाकून झाली आपली। आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकत आहोत, मनुका। त्याचप्रमाणे आपण काजू आणि बदाम बारीक करून घेतले होते, ते सुद्धा आपण टाकत आहोत। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी, या ठिकाणी आपण आता सर्व टाकून झालंय आपलं शिऱ्यामध्ये। तर आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी आपण मीडियम गॅसवरती आपण झाकण ठेवणार आहोत। आपण शिजायसाठी आता झाकण ठेवलंय। तर चला आपण पाहूया थोड्या वेळाने। तर मंडळी, आपण पाहू शकता आपण 10 ते 15 मिनिटं आपण शिजायसाठी ठेवलं होतं। आपण पाहू शकता आता आपलं होत आलंय। आपल्याला अजून थोडा वेळ आपल्याला ठेवायचं आहे स्लो गॅसवरती। मंडळी, यामध्ये आपण केळं पण टाकू शकतो। जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण केळं बारीक करून, जसं आपण शिऱ्यामध्ये टाकतो तसं आपण यामध्ये आपण टाकू शकतो। तर मंडळी, आता आपला शिरा तयार झालाय। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चला तर पाहूया। मंडळी, आपण पाहू शकता छानपैकी आपला शिरा तयार झालाय। लापशीचा शिरा आहे।
आता आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत। तर मंडळी, आपण या ठिकाणी पाहू शकता लापशीचा शिरा आपला तयार झालाय। वरून आपण सजावटीसाठी काजू आणि बदाम ठेवले आहेत। तर मंडळी, तुम्ही सुद्धा शिरा करून पहा आणि नक्की सांगा शिरा कसा झालाय। जर का तुम्हाला केळं पाहिजे असेल तर केळं तुम्ही ऍड करू शकता यामध्ये बारीक करून। जर का तुम्हाला मंडळी लापशीचा शिरा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।